राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी आहे। कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलंय आणि बच्चू भाऊनी जीव पणाला लावायचा ठरवला। राज्यातले जे जे शेतकरी आता ऐकत असतील त्यांना हात जोडून सांगतो, तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना, त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायची बच्चू भाऊंवरती वेळच नाही यायला पाहिजे। त्यांनी सांगायचं उठाव करा, सगळं राज्य एका जागेवर आणि मग आपण यायचं। ही भूमिका सुद्धा आपली शेतकरी पद्धती पाहिजे। शेतकऱ्यांना स्वतःच हित जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चू भाऊ बसले। माझा जाहीरपणा नाव आहे, भाऊनी दिलेल्या अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका, जाम करून टाका सगळं राज्य। आणि भाऊ आम्ही सोबत येतात। ज्यावेळेस मनोज जरांगे म्हणतो ना आपण लय येडपटे बरं का, मग आपण मग कचाकच घोडे लिहित असतो, नाही ऐकलं। आणि तुमचं तेच रूप चांगलं राव, तुम्हाला बरोबर वाटतं की रूप भाऊचं तेच रूप लय, थोबाडात हानी बुटाड हानी आणि मग माईकच फेकून आणि ते रूप लोकांना आवडतोय। मी होतो ना एकदा उपोषणला बसायला, तुमची तब्येत खराब झाली, मै झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं? एक जण असं आड मोठं पाहिजे आमच्यात, आम्ही तुम्हाला मानतो की माणूस खामके आहे, जे हातात येईल ते टोला असतो आणि मला जरा ताकद कमी त्याच्यामुळे हानीत नाही, मी घोडे लावतो। मग तुमचं रूप ते चांगलं आहे पण जाऊ द्या, जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून, शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून, अपंगाला न्याय मिळावा म्हणून जर जीवाची बाजी लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्यांनी जाम करायचंय, कुणी पक्ष संघटनामध्ये आणायचं नाही। बच्चू भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं, बच्चू भाऊसाठी एक दिवस आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरवून। आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहित नाही, माझ्या आधीच येऊन गेले, माझ्या कचाट्यात ते सापडायला पाहिजे होते, लगेच बैठक घेतली असते, म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ताच सांगा, उगा भाषण ढोकायचं निघून जायचं काम धामाचं मसाळा। पण ते आता मला वाटलं बरोबर मी बी 4ला जातोय, ते बी 4लाच गठ्ठे सगळे। आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं, शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहित नाहीत, कारण मी प्रवाहात 2 वर्षापासून नवीन आहे म्हणून माहित नाही, त्यांना हात जोडून विनंती आहे, आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्याला न्याय द्यायची। सगळेजण बच्चू भाऊच्या पाठीमागो उभा, सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या, सगळी प्रेस घ्या